माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, पण त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला, खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला. वाटली किलोभर साखर, त्यानं वाटले किलोभर पेढे, सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे, पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल. करू म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, आणि गर्भासकट मायचा जीव तपाशाले धाडला. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय, पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय, का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा गर्भ तिने दाखवला, मुलीऐवजी मुलाचा गर्भ तिने दाखवला, आणि गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला, असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात, आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. सजीवानं सोडल्यावर या निर्जीवानंच दिली म्हणे साथ. आज यंत्र वागतात माणुसकीनं, माणूस का वागत नाही. आज यंत्र वागतात माणुसकीनं, माणूस का वागत नाही. गर्भात पोळी मारताना आतला बाप कसा जागत नाही. गर्भात पोळी मारणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. गर्भात कळी खुडणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. पोटातली पोरगी मारण्याआधी एकदा आतला बाप जागू द्या. मग बघा लोक हो, मग गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. मग बघा लोक हो, गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. आणि सख्खा सजीव जातिवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही. सख्खा सजीव जातिवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही. ही आमच्या समाजातली आज शोकांतिका आहे.